स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। बाबर कुटुंबाचा आधारवड बनला दादा, किंगमेकर अमोल बाबर यांची निर्णायक भूमिका। आज दादा असतील, शीतलताई असतील, आम्ही भाऊ आणि आई श्रीमंत त्यांच्या दोघांच्यात बघतो। खरं मला एकच म्हणावंसं वाटतं, अनिल भाऊंचा, अमोल दादांचा, शीतलताईंचा, दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते। कपडे खरेदी करा आणि मिळवा 2 शर्ट आणि 2 जीन्स खरेदीवर मल्टीमीडिया मोबाईल फोन फ्री, 1 शर्ट खरेदीवर 1 इयरबड फ्री, 2 शर्ट खरेदीवर 1 मेटल ट्रिमर फ्री। आमचा पत्ता कराड विटा रोड, जुनी पाण्याच्या टाकीजवळ, पॉवर हाऊस रोड, रोकडे गल्ली विटा। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा। विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। 30 जानेवारी 2024 हा दिवस बाबर कुटुंबियांसाठी मोठा काळाचा दिवस ठरला। याच दिवशी आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झालं आणि खानापूर आटपाडी मतदारसंघासह संपूर्ण जिल्हाच दुःखाच्या खाईत गेला। आता बाबर कुटुंबियांचं कसं होणार असा प्रश्न अनेकांना पडला, परंतु अनिल भाऊंनी केलेली पुण्याई त्यांच्या कामी आली। आज खरं तर हजारो हात त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याची खात्री विधानसभेच्या निकालावरून पक्की झाली आहे आणि याचं भलं मोठं श्रेय जातं ते आमदार सुहास बाबर यांचे ज्येष्ठ बंधू अमोल दादा बाबर यांना। हा जो विजय आहे तो एका दगडात 2 पक्षी म्हणता येईल। आजच नगरपालिकेचा विजय आहे, आजच नगरपालिकेत अमोल दादा बाबर हे तसं शांत, संयमी आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व। विटा नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं। आमदार अनिल भाऊ बाबर हे हयात असताना त्यांच्या पाठीमागची सर्व जबाबदारी हे अमोल दादा बाबर हे सांभाळत होते। काकींचं निधन झालं आणि भाऊंचं निधन झाल्यानंतर तर संपूर्ण बाबर कुटुंबीय खचलं। यानंतर दादा मात्र या कुटुंबात मोठ्या हिमतीने उभा राहिले। सुहास बाबर हे शोभा काकी यांच्या जाण्यानं सावरत असतानाच त्यांना अनिल भाऊंच्या निधनाचा दुसरा धक्का बसला। पण या सर्व कुटुंबाची जबाबदारी अमोल दादांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला जोड मिळाली ती अमोल दादा यांच्या पत्नी शीतलताई बाबर यांची। विधानसभा निवडणूक लागली आणि विरोधकांनी बाबर कुटुंबियांना घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र हे चक्रव्यूह भेदत अमोल बाबर हे विधानसभेच्या रणांगणात किंगमेकर ठरले। आपले छोटे बंधू सुहास भैया यांच्या पाठीमागं वडिलांच्या भूमिकेप्रमाणे ठाम उभं राहत त्यांनी भाऊंची जबाबदारी निभावली आहे, तर शीतलताईंनी काकींची उणीव कुटुंबाला होऊ दिली नाही। त्यामुळेच आज सोनिया वहिनी या देखील या दोघांच्या नावाचा जयघोष करताना दिसतात। हे मात्र त्रिवार सत्य आहे। पुन्हा श्रेय आहेच, कारण त्यांच्या कार्याशिवाय काहीच नाही। दुसरं श्रेय आहे अमोल दादा बाबर, त्यांची खेळी आणि भैया साहेबांचं कार्य। म्हणजे मला असं इथे म्हणू शकते मी की कार्यसम्राट आमदारांचा कार्यसम्राट मुलगा चिरंजीव सुहास भैया बाबर यांच्या कार्यामुळे हे श्रेय आहे। अमोल दादांची खेळी, सुहास भैयांचं कार्य आणि घरोघरचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून पायाला फोड येईपर्यंत जो पळला, या सगळ्यांना याचं श्रेय आहे। आणि हे श्रेय तुम्हाला विट्याच्या प्रत्येक बूथच्या लीड वरनं दिसतंय, म्हणून येतो बस झलक है। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।